लावा सदृश्य पदार्थ निघाल्याने अक्षरशः गावकरी जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। आपण सध्या आहोत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील इज्जतगाव या परिसरामध्ये। आपण पाहू शकतो की याच ठिकाणी ते लावा सदृश्य असा पदार्थ जे आहे ते जमिनीच्या वर आलेला आहे। काल दुपारी अशा प्रकारची ही घटना इज्जतगावच्या या परिसरामध्ये घडलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी कालपासून या परिसरातली नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात हे नेमका पदार्थ काय आणि नेमकं काय हे प्रकरण आहे पाहण्यासाठी गावकरी जे आहेत ते आसपासच्या गावातले गावकरी नागरिक मोठ्या प्रमाणात हे प्रकरण पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। परंतु हे लावा सारखा पदार्थ बाहेर आला असला तरी अद्याप तरी हे कशामुळे ही घटना घडली किंवा हे पदार्थ कशामुळे असा वरी आला याचा अजून कोणीही या प्रकरणाचा मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही समोर आलेलं नाही। आपल्यासोबत काही गावकरी आहेत इज्जतगावचे, त्यांच्याशी बातचीत करूयात। नेमकं ही प्रकरण काय आहे आणि कधी ही घटना घडली ते काय सांगाल? कधीची घटना आहे आणि काय नेमकं हे प्रकरण झालं? शुक्रवारच्या रविवारी घडलेली आहे। रविवारी संध्याकाळी ही घटना रविवारी संध्याकाळी घडलेली आहे। अचानकच ऑटोमॅटिकच ते बॉम्ब निघाल्यासारखं निघाले खालून, जमिनीतूनच भूकंप झाल्यासारखं। त्याच्यामुळं जोरात जमिनीतून निघाल्यामुळे लोकांना भीती वाटली। भीती वाटल्यामुळे परिसरातल्या लोकांना भीती वाटली बाबा ऑटोमॅटिक काय होती का, आता इथं काय होणार आहे, काय घडल। माणसं परचा झाली की लाईनमॅनला फोन लावला, त्यांनी लाईट बंद केली 33 केवीला फोन लावलेला। थोडं इथं डिम झालं, थोडं वातावरण डिम झाल्यामुळं थोडं माणसाची थोडं शांतता थांबलेली आहे। निश्चितच MSCBचा हा प्रॉब्लेम असू शकतो असा काही अंदाज गावकऱ्यांना वर्तवलेला आहे। अजून काही नागरिक आहेत आपल्यासोबत आणि जे प्रत्यक्षदर्शी ज्या वेळेस हे प्रकरण म्हणजे हे लावा वर आला त्यावेळेस हे नागरिक या ठिकाणी होते आपल्यासोबत आहेत। काय तुम्ही या ठिकाणी ही घटना बघितली डोळ्यानं, नेमका काय प्रकार होता? हा प्रकार सर 3 फेज लाईट आहे। इथून हे 3 फेज लाईटला नाव दिलेलं आहे याच ठिकाणी। आणि परत हे रविवारी दुपारी 3 वाजताची गोष्ट आहे। 3 वाजता एक घटना घडलेली आहे अशी। कोणी आलतं का काय तुम्हाला? कोणी अधिकारी वगैरे काही कोणी आले नाही। निश्चितच अजून तरी या प्रकरणासाठी तहसील म्हणजे जिल्हा प्रशासन किंवा महावितरण कंपनीकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली नाही आणि या गावकऱ्यांना कोणी मार्गदर्शन केलं नाही। परंतु या घटनेमुळं या परिसरातील नागरिक मात्र अशा या प्रकारामुळे भयभीत झाल्याचं सध्या तरी चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे। संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, इज्जतगाव, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।